नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो आहे। मित्रांनो, आम्ही आता कणकवली एस टी डेपोत इलो आणि आम्ही काल 10 वाजता CST वरून बँगलोर ट्रेन पकडलं होतं आणि ती आता 5:30ला कणकवलीला येईल आणि आता कणकवली एस टी डेपोत इलो। आता आमची गाडी लागायची वेळ आहे आणि सगळी लोक जागरणाची गरगरली आहेत, कारण ट्रेनचा प्रवास होतो आणि कसं रात्रीचं जागरण होता। कसं आपणाला सीट जरी भेटली असली तरी घरची झोप ती घरची झोप असता आणि प्रवासात कसा कलकलाट होता। आणि आता आम्ही एस टी पकडलो आणि आता आम्ही आमच्या घरात चाललो आणि एस टी पण आमका लगेच गावली। आम्ही गावात उतरलो की आमची गावची जी सीमा असता तिका आम्ही पाया पडतो आणि मग आम्ही आमच्या आता गावात एंट्री मारतो। आणि सकाळी आता बरोबर 8:15 वाजले। 8:15ला आम्ही बरोबर एस टीतून आता उतरलो गावात आणि आता सडावर आमका चालत आता खाली जाऊचा। आणि हे बघा असे म्हशी असे सडावर कसे चरतात, आमका बघून ती म्हस थांबली, आधी घाबरली आणि आता हळूहळू आता बोजा घेऊन आम्ही खाली उतरतो। आणि रिक्षा गावली नाही, रिक्षा गावली तर एवढं आमका चालक लागला नसता, पण चालत पण जरा बरा वाटता, कारण सकाळी कसं फ्रेश वाटतं चाला। आणि आता चालत आम्ही खाली चाललो, घाटी उतरतो आमची। कोकणात कशी बहुतेक घरं बंद असतात, कारण सगळे मुंबईत असतात आणि कसं घर बंद असलं की गावात येऊन मग सगळी साफसफाई करायची जीवावर येतं। आता आई पप्पा आमचे 2 महिने आधी गावात येऊन राहिलेत म्हणून आमका काय वाटणार नाही, तर कसं घरात उतरला की पहिली साफसफाई करू लागतं आणि कसं जागरण असतं आणि कसं नाविल्यानंतर सगळं करूच लागतं, कारण आपण केल्याशिवाय काय लोक येऊन करतील नाही। आता घरात उतरच्या नंतर आम्ही थोड्या वेळाने मग आचऱ्याच्या बाजारात जातलो, कारण घरात भाजी आणूची आहे आणि ती भाजी आणण्यासाठी मग आता आम्ही आचऱ्याक जाऊक निघतलो। आणि आता आम्ही घरात इलो, आता आम्ही गाडी पकडलो, आमका ती गाडी गावली मालवण रत्नागिरी। आमच्या 8:10 येतात, तर ती गाडी पकडलो आणि आता आम्ही आचऱ्याच्या बाजारात चाललो। आणि ह्या बघता असता कालोलीचा ब्रिज आणि लोक आपल्या बाजार आणण्यासाठी गाडी चढतात मधल्या स्टॉपवर। आता हो जो स्टॉप इलो त्या स्टॉपचं नाव तोंडोळी फाटा आणि हैसूनच वागेश्वर मंदिर जवळ। आता गाडी सुटली आमची। आचऱ्याच्या बाजारातून आम्ही बांगडे विकत घेतले। बांगडे एकदम ताजे करकरीत होते आणि मग ते आता बांगडे सुट्टी करू घेतलो आणि बांगडे सुट्टी केलो आणि त्याला मीठ लावून ठेवलो। मीठ लावलं की मासो खाताना जरा बरं वाटतं एकदम। बघा असे ताजे असे फडफडीत बांगडे आहेत, कारण असे आणि बांगडो घेताना कधी बघायचं असं माशाची शायनिंग व्हायची आणि नुसतं कडक मासे बघायचे नाही, तर माशाचा गरला असता फिरून बघायचा, कारण कसं बर्फात ठेवल्याने पण मासो कडक राहता। तो कधी मासो खराब पण असता, पण बर्फामध्ये तो कडक वाटतं आणि जेव्हा तुम्ही घरात नसता तो कसे नरम पडतं। पण बांगड्याची ओळख कशी ताज्या बांगड्याची, तर त्याचा गरला पेचून बघायचा आणि त्या गरला लाल लाल दिसला
तर समजायचं ताजो बांगडो. आता हो बांगडो बघा कसा ताजो दिसतो, त्याचा मांस बघा कसा एकदम पांढरा शुभ्र दिसता. आणि बांगड्याच्या नुसत्याकात 2-3 तिरफाळ टाकायची आणि तिरफाळ टाकला की एकदम सार बांगड्याचा एकदम चवदार लागता. आणि थोडे बांगडे असते ते तव्यावर भाजायचे आणि तोंडात सोलकढी असली तर एक नंबरचा जेवण होता. मग बाकीचं जेवण खायची कसली इच्छाच होणार नाही. आणि आम्ही गावात येलो की आमका मग ते कडधान्य खायची इच्छाच होणार नाही. मासे असलं ना की दिवस निघान जाता आणि मग कडधान्य बिन्य खाऊ कसं वैताग येतं. गावात येले तर कसे मासे खाऊन घ्यायची, कारण मुंबईपेक्षा गावातले मासे कसे ताजे असतात आणि हे मासे खाण्यात वेगळीच मजा असता. बरेच लोक काय करतात, मासे असतात ना ते स्वच्छ धुणत नाहीत, वरच्या धुल्यासारखे करतात. मासे कसे कापून झाले की स्वच्छ 4-5 वेळा धुवून काढूक येत, म्हणजे कशी माशाची जी हिवसा नसतात ती निघान जाता आणि माशाक व्यवस्थित मीठ लागा होया तर कसं मासो चवदार होता. आणि मासे तळताना पण कसे अर्धे कच्चे भाजतात, त्यामुळे कधी काय होतं अर्धे कच्चे मासे भाजले की काय होतं खाताना ना वॉमिटिंग होतं तसं वाटतं. म्हणून काय काय लोक बोलतात बघा आमका मासे आवडणार नाही, ते मासे आवडत नाही कशा, कारण ते कच्चे भाजलेले असतात. कच्चे मासे कोण खायत, म्हणून लक्षात ठेवा मासे व्यवस्थित 4 साईडने व्यवस्थित भाजायचे आणि भाजलेलो मासो असलो तर तो खाताना एकदम चवदार लागतं. पण मासे बनवताना ही काळजी प्रत्येकाने घेऊक होईल. तोतापुरी आंबे बघितले की तोंडात पाणी सुटतं, कारण तोतापुरी आंबे खूप माका आवडतात. कारण हो आंबो खाताना मी सालीसकट खाते आणि हे आंबे सालीसकट खाऊक बरे वाटतात. याचा लोणचा पण बरा होता आणि पिकलेले आंबे पण बरे लागतात. आमच्या परड्याच्या बाहेर गाय इली, उन्हात फिरता बिचारी. आणि ह्या बघा फुलपाखरू कसा बसला झाडावर, किती सुंदर फुलपाखरू हा. असा आपला पंख आला होता तर पाऊस पडलो तर त्याला पाणी पिता, ताण लागली, पाऊस पडलो की बघा सगळ्यांका आनंद होता. आणि हा पान बघा आमच्या बावड्याच्या बाजू केलेला, किती सुंदर पान वाटतं बघा, दिसा किती सुंदर वाटतं. आता जेवण झाला, आई जेवणाक हाक मारता, आता जेवूक चाललो आम्ही. आणि समर्थ आता जेवूक बसलो आणि वडे खातानी कोंबडीचा चिकन खाता आणि समूक आमच्या वडे लय आवडतात. आणि तो बोलता म्हाका भूक लागली, मग आईन त्याका जेवण वाढल्यान आणि समूह आता जेवूक बसलो. केस कसे कापले नाहीत बघा, एकदम स्टार मारले ना केसा. चिकन असला की असे गरम गरम वडे खाऊक बरे वाटतात, कारण वडे गरम असतात ते खाऊक मजा वाटतात. थंड झाले की वडे खाल्यासारखे वाटत नाही. आणि माका सुद्धा असं गरम गरम असा चिकन आणि वडे असले तर 2 घास अधिक जातात. मटण बघा कधी पण 1-2 दिवसानंतर खाऊकचा आणि चविष्ट लागतं. आणि कसा पहिल्या वेळी जेव्हा मटण खातो आपण दुपारी जेवलो की मग मटण खालो की मग संध्याकाळी जेवची इच्छा होणार नाही, कारण कसं पोट फुगता. मग कसं संध्याकाळचं जेवण कमी खातो मग आम्ही आणि संध्याकाळी सोलकढी करायची, म्हणजे कसं पोट हलक्या वाटतं मटण असला की. आमची मांजर जेवली आणि मांजरीच्या अंगावर इला झोपला. आता आम्ही पण जेवक सुरुवात करतो, कारण उशीर झालो. मटण असलं की जेवण उशिरा होता, कारण सगळं करूचं लागतं ना वाटप बिटप, त्यामुळे असं मटणाचं जेवण असलं की जरा वेळ लागतं. आणि जेवणात जेव्हा आपण कोशिंबीर करतो ते अशी बारीक कापायची, जास्त मोठे टोमॅटो आणि कांदे कापायचे नाही, कारण बारीक अशी कोशिंबीर असली तर ती खाऊक बरी वाटतं.
आपण ज्या समोर झाड बघतास त्या झाडाक गोडो एरंड असं म्हणतात. आणि ह्या झाड औषधी आहे. ह्या झाड औषधी अशासाठी आहे की आपले जर दाताची हिडे मजबूत करूची असतील आणि दातातली कीड मारायची असतात तर ह्या झाडाचं असे देठ तोडायचो आणि हो चीक गळता बघा, हो चीक नसो बोटार घ्यायचो आणि हो चीक असो बोटार घ्यायचो आणि आपल्या हिरड्यांका आणि दातांका चोळायचा आणि तसाच 5-10 मिनटं ठेवून द्यायचा. आणि चीक जरी तोंडात गेलो तरी काय फरक नाही पडणार, पण असं 5-10 मिनटं चीक आपल्या दातात घासायचं आणि हिरड्यांका घासायचा. त्यामुळे काय होतं, आपले जे दात असतात ना ते मजबूत होतात आणि हिरडेसुद्धा मजबूत होतात. एकदा असं तुम्ही प्रयोग करून बघा. आणि ह्या झाड कसं तर नीट बघून घ्या. एका गोडो एरंड म्हणतात. ह्या झाडाची पानं कशी असतात ते नीट बघून घ्या बघा. आणि असं चिकट चीक येतं. फक्त काय करायचं, तर झाडाचा पान तोडायचा देठासकट आणि देठ तुटलो की त्या देठाच्या ह्याच्यातून बघा असं चीक गळता. तो चीक घ्यायचो आणि आपल्या दाताक चांगलं चोळायचो आणि हिरड्यांका आणि 5-10 मिनटं तसाच ठेवून द्यायचा. ह्या झाडात व्यवस्थित बघून घ्यावा कसं असतं. आता झाडाची पानं कशी आहेत ते नीट बघून घ्यावा बघा. अशी कापल्यावर की पानात बघा अशी साईडने कटिंग करतात अशी. आणि ही झाडं आपल्या कोकणात गोड्या एरंडची भरपूर असतात आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांका माहीत पण असताला, पण ज्यांका माहीत नाही त्यांनी व्यवस्थित बघून घ्या. पानं बघा कशी दिसतात या झाडाची ती. आणि या झाडाचा ह्या फांदी असता ती कशी दिसतं ती बघा. आणि फांदीक बघा असं वर असं पातळ पापुद्र असतं बघा. असं आपण नखान काढलो ना की असं पापुद्र येतं. त्यामुळे झाड प्रत्येकाने व्यवस्थित बघा. आणि औषधी झाडं या आणि दातासाठी तर खूप औषधी झाडं आणि या झाडाचा वापर करा. आणि उगाच त्या झाडाचे पानं तोडू नका. जर तुमका गरज आवश्यकता असली तरच तोडा, नाहीतर झाड दिसलं म्हणून पानं उडवडू नका. कारण खूप या दातासाठी आणि आपले हिरडे मजबूत करण्यासाठी एक औषधी असा या झाडा बघा. कसं देठ तोडला असं चीक येता गळता तो असं चीक गळतो लो. मग असा बोटा घेऊन आपल्या दातात घासायचो तो चीक. हे बघा असं चीक इलो आणि तो चीक घ्यायचो आणि आपल्या दाताक आणि हिरड्या चांगलं चोळायचो. बघून घ्या. आणि तुमच्या दातांका एवढं फरक पडता 5-10 मिनटात तुमका. पण चीक लावला लगेच बघा असं फरक जाणवता आपल्या दाताक. या आठवड्याभर तर केलाच तरी भरपूर आहे. आपण या समोरच्या पाहत आता मुंग्यांचा वारू आहे आणि या वारुळात कधी कधी कसं थंडव्याक साप पण येऊन राहता. त्यामुळे अशी वारुळा दिसली तर लांबूनच शक्यतो जावा, कारण आतमध्ये साप पण असू शकता. तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावा. जंगलात बघा फळा दिसली, किती सुंदर फळात बघा. परमेश्वरानं किती सुंदर सुंदर झाडांका, फळांका, पक्ष्यांका कलर दिलेत बघा. आणि अशी वाटतात की फळा खाऊ होई, पण ती फळा ही खाऊची नाहीत. ही जंगली फळात पण वाटतं बघा असं खाऊ कशी इच्छा होता. आणि कलर कसं होतं बघा, एकदम पिवळं धम्मक. ही बघा लोक मालवणात चालली आहेत बाजारहाट करू. पहिले आमच्या गावात 4 एस टी होते, आता एक एस टी येणार नाही. आणि गावातली माणसासुद्धा काय खटपट करणार नाही की एस टी नाही येणार. तर किती आता आमका सडो चालून लोकांका असा जावचं लागतात, 15-20 मिनटं असा मेन रोडवर जावचं लागतात. पण खरं आता गावात त्यांनी लक्ष देऊ की गावात 4 वेळा येणारी एस टी आता एकदम येणार नाही, तर आपण कोणतरी खटपट करू होई. तर तसा काय नाही. त्यामुळे असे लोकांचे हाल होतात. आणि आता एक बरा झाला महिलांका हाफ तिकीट आहे. त्यामुळे कसं आता मालवणात जायचं असलं तर लोक 5 रुपयात मालवणात जातात, नाहीतर रिक्षावाल्यांका एका सीटचे 50 रुपये देऊचे लागतात. त्या लोकांना परवडणार नाही. का होता बाजार आणतो लोक 50 रुपयाचं आणि रिक्षा घालवायचे 100 रुपये. व लोक चालत जाणं पसंत करतात.
बावडीवर इलो तर आमकां हो रायवळ आंबो पडलेलो गावलो आणि रायवळ आंब्याची जी चव आहा ती तर खंयच्याच आंब्याक नाही. कारण आपण जे हापूस आंबे घेतो ते खूप म्हणजे महागडे आंबे म्हणाक हरकत नाही, कारण एवढे पैसे देतो आणि आंबे ते खराब निघतात हापूसचे. त्यापेक्षा हे असे रायवळ आंब्याची चव खाल्लेली कधी पण बरी. आणि रायवळ आंबे खरोखरच चवदार आंबे असे असतात आणि कोकणात गेले तर प्रत्येकाने हे रायवळ आंबे खावा. त्या हापूस आंबे घेण्याच्या भानगडीत पडू नका, कारण पैसे खर्च करून पदरात काय पडतात तर खराब आणि कुसके आणि आतमध्ये लाशा असलेले आंबे मिळतात. म्हणून प्रत्येकाने कोकणातील असतं रायवळ आंबे अवश्य खावा. जेवताना असं रायवळ आंबो असलो की जेवण पटकन घशाखाली उतरता आणि हापूसचे ते केमिकलची फवारणी केलेले आंबे खाण्यापेक्षा हे रायवळ आंबे खाल्लेले केव्हा पण चांगले. बावडी बघा कशी सोन्यासारखी आहे आणि एवढं चांगलं पाणी बावडीत आहे. पण लोक किती आळशी असतात ती बघा. त्या बावडीच्या बाजूची झाडं वाढली ती कापून टाकायची आणि चिऱ्याची भिंत बाजूक बांधायची, म्हणजे काही बावडीत कचरो जावचो नाही. पण लोकांका तेवढा करू नको, एवढी आळशी लोक झाली आहेत. कारण पाणी हा शेवटी लक्ष्मी आहे आणि लोकांका असा पाण्याची किंमत कळणार नाही. ज्या गावात पाणी नसतात त्या लोकांका विचारा पाण्याची किंमत काय असतात ती. बघा किती सुंदर झाड आहे आणि दिसा कसं झाड वाटतं बघा, एकदम पांढरा शुभ्र आणि त्याची पानं कशी दिसतात ती बघा. आता आम्ही सड्यावर चाललो होतो तेव्हा आमका ह्या झाड दिसला. बघा किती सुंदर झाड आहे. आपण जा समोर बघता असाच तर आमच्या रेवंडी गावातला रिसॉर्ट हा. किती सुंदर रिसॉर्ट हा बघा. स्विमिंग पूल किती स्वच्छता ती बघा. आणि ह्या इला असतं त्या रिसॉर्टचं नाव माई रिसॉर्ट, म्हणजे आमच्या रेवंडी गावातला या माई रिसॉर्ट अतिशय सुंदर असा रिसॉर्ट हा. मालवणपासून तुमका 8-9 किलोमीटर ह्या रिसॉर्ट तुमका गावात. आणि इलाच तर सांगायचं की रेवंडीतला माई रिसॉर्ट खया मग कोणी आणून तुमका हय सोडीत. एवढा सुंदर रिसॉर्ट हा. बघा कसा दिसता रिसॉर्ट आणि स्वच्छता मेन बघा रिसॉर्टची. ह्या रिसॉर्टला इलाच तर तुमची राहायची, खायची, खाण्याची सगळी सोय आहे. आणि रिसॉर्टच्या समोर तुमका समुद्र आणि खाडीचा दर्शन होईल. एवढा सुंदर रिसॉर्ट आहे या माई रिसॉर्ट म्हणून. तर या रिसॉर्टला तुम्ही अवश्य भेट द्यावा.
या रिसॉर्टच्या समोरचा परिसर बघा किती सुंदर निसर्गरम्य दिसता. समोर समुद्र आणि ही बाजू खाडी बघा. हैसून इलास की हैसून तुम्हाला जावसाच वाटायचा नाही. बघा या समोरचा हा माय रिसॉर्ट. आम्ही आता हे नदीत फिरा केलं तर हे काम होता. बघा किती सुंदर रिसॉर्ट दिसतं बघा. बघा आमच्या मालवणच्या समोर काश्मीर पण फिक्या एवढा सुंदर आमचा मालवण हा. कारण कसं ऐकणं वेगळं आणि प्रत्यक्ष पाहणं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येत की बघितलं तुमच्या लक्षात येत की किती सुंदर असं आमचं मालवण आता. ह्या असं बघितल्यावर वाटतं की 100 जन्म हे मालवणमध्येच घ्यायचे. कारण बघा बाकीचे गाव बघा आणि आमचे गाव बघा किती जमीन आसमानाचा फरक हा. त्यामुळे अभिमान वाटतं की आमचं गाव मालवण हा असं आमका सांगा. खरोखर आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही मालवणात जन्मलो. बाकीचे गाव बघशात तर काय असं डोंगर असतात आणि कुणगे असतात शेतीचे. बाकी तुमका काय बघू गावाचं नाही. पण हैला असतं असं वाटतं आपण स्वर्गातच इलो. स्वर्गापेक्षा पण सुंदर असं आमचं हे मालवण.
आपण समोर जा बघतास ते लोक ती क्रेडमध्ये बर्फ भरतात, कारण मासे पकडू जेव्हा समुद्रात जातं तेव्हा बोटीत बर्फ नेऊन ठेवूचं लागतं, कारण कसे मासे गावतात ते नाहीतर नासान जातील, ते मासे नासू नयेत म्हणून हे बोटीत बर्फ भरून साचवून ठेवतात. आणि मासे भेटले की ते मासे ह्या बर्फ टाकलेल्या जो खड्डो दिसतं बघा त्याच्यात मग मासे मिळाले की ते मासे त्या खड्ड्यामध्ये टाकून ठेवतात, म्हणजे मासे नासणच नाही त्या बर्फामुळे. आपण मासे म्हणतो खरे, पण त्याका भरपूर मेहनत करूची लागता. आता हे जवळजवळ 150 किलोमीटर समुद्राच्या आत जातात तेव्हा ते मासे मिळतात. आणि पुन्हा ते असा वादळ कधी समुद्रात होईल सांगा येणार नाही, म्हणजे जीव धोक्यात घालून ह्या सगळ्या काम करूचं लागतात. आपण मासे खाताना आपल्याला बरे वाटतात, पण त्याच्या मागची मेहनत आपल्याला दिसत नाही. ही जी बोट बघतास ती वादळामध्ये वाहवत हळली होती आणि हळ लागली होती, आणि नंतर ही बोट बघ अशी फुटान गेली. ही बाहेरच्या देशातली बोट होती, पण वादळात वाहन वाहन हळ लागली होती किनाऱ्याक.
आपण जो समोर पक्षी बघतास तो ईगल तो पक्षी काय करता, आपल्या पाण्याच्या अवतीभोवती असो गिरके मारत बसता आणि मासो दिसलो की लगेच पाण्यात जम घेता आणि आपल्या पंजामध्ये त्या माशाक पकडता आणि झाडावर बसान खाता. एवढं हुशार हो पक्षी हो पक्षी तुमका सगळ्यांका माहीत असतात. या पक्ष्याचं नाव बगळो आणि हो सगळ्यात हुशार आणि चॅप्टर पक्षी. पाण्यात हळूच उभं राहतो किनाऱ्याक आणि मासे जवळ इले की पटकन चोच पाण्यात मारतो आणि पाण्यात ते सगळे मासे पकडतो. एवढो हुशार पक्षी. हो पानकावळो पक्षी आणि हो बगळ्यापेक्षा धापट हुशार असो पक्षी. ही रतांब्याची फळं तुमका माहीतच असतात की ह्याच्यापासून कोकम तयार होता. तर झाला काय, आता रतांबे आमचे पिका लागले, पण कसं आला आता पाऊस पडूक लागलो ना लवकर, त्यामुळे कसे आता हे रतांबे ती उन्हामध्ये कसे सुकवतो, कारण ऊनच नाही पाऊस म्हणून असे आम्ही जमा करून ठेवलो. या फळाचं नाव तुमका माहीत असतात की भेडसा. ही चवीक जांभळासारखी लागतात आणि ही औषधी फळं आहेत, कारण ह्याच्यामुळे डायबिटीस कमी होता आणि ही आमका फळं गावली तर ती आम्ही आता खातो.
तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची जी बेल आयकॉन असेल ते नक्कीच दाबा. आपले नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. थँक्यू.